आवाज येतोय सगळ्यांना? कन्फर्म करा. आवाज येतोय का? हो सर. एरिया अंडर कर्वचे डाऊट्स घ्यायचे आपण आता. सहावा प्रश्न डाऊट आहे का? सहावा नाही आहे ना? सातवा. पासावरी वाच. द व्हॅल्यू ऑफ द पॅरामीटर ए. Such that the area bounded by y equals to a square x square plus ax plus 1 coordinate axis and the line x equals to 1 attains its least value is equal to. आता ह्याला काय आहे तुला मग सांगतो. कॉर्डिनेट ऍक्सिस म्हणजे आपली एक्स वाय ऍक्सिस असणार की नाही मला सांग. अँड दी हाँ. लाईन एक्स इक्वल्स टू वन म्हणजे हे एक्स इक्वल्स टू वन म्हणजे एवढ्या भागातलाच कर्व असेल की नाही मला सांग.
जो काय असेल तो. मग आम्ही कर्व वगैरे काढत बसायचं नाही, डायरेक्टली याचं इंटिग्रेशन करायचं 0 पासून 1 पर्यंत. आणि जो काय याचं इंटिग्रेशन येईल, काय होईल आता, याचं x³ बाय 3 ला 1/3 होईल का, x² बाय 2 ला 1/2 होईल का, 1चं इंटिग्रेशन x1 - 0 1 होईल, बरोबर आहे का नाही. आता एरिया लिस्ट म्हणजे क्वाड्रॅटिक आहे ना ग. कुठल्या एच्या व्हॅल्यू लिस्ट असेल एरिया. तुला व्हर्टेक्सच काढायला सांगितलं का क्वाड्रॅटिकचा थोडक्यात. आलं का लक्षात. द व्हॅल्यू ऑफ द पॅरामीटर ए सच दॅट द एरिया अटेन्स इट्स लिस्ट व्हॅल्यू. तुला एरिया फाइंड करायची नाहीये, हे तुझं एरियाचं इक्वेशन आहे. पण कुठल्या एच्या व्हॅल्यूला ते लिस्ट होते एवढं करायचं ना. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घे इक्वल टू 0 म्हण की. 1/2 plus 0 equals to 0. आलं का लक्षात. 8वा प्रश्न क्रिश वाच. The positive value of the parameter k for which the area of the figure bounded by the curve y is equals to sin kx, x is equals to 2 pi upon 3k, x is equals to 5 pi upon 3k, and x-axis is less than 2 can be. मला सांग एकशे व्हॅल्यू कुठून कुठे आहे रे. 2 पाय अपॉन 3k to 5 pi upon 3k. ठीक आहे ना. तर के एक्सची व्हॅल्यू कुठून कुठे असेल, के एक्सची 2 pi by 3, 5 pi by 3. 120 आहेत करे. हो, हे किती 300. 120 ते 180 मध्ये कर वरती असेल का तो. हो, पॉझिटिव्ह असेल ना कर. 180 ते 300 मध्ये हो, कर खाली असेल का. खालती असेल. मग मी काय करणार, 2 पाय बाय 3k पासनं 180 के एक्सची व्हॅल्यू, हा के एक्सची व्हॅल्यू 180 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 180 अपॉन के म्हणजे पाय अपॉन के झालं का. हो, इथलं इंटिग्रेशन वेगळं करेन, बरोबर का. प्लस पुढच्या इंटिग्रेशनला मी काय देईन, मॉड का देणार आहे. साईडला area. हा, आता मॉड दिला समजा, तर मॉड उघडला की काय लावू आपण त्याला, मायनस पाय अपॉन के पासून कुठपर्यंत, 300 पर्यंत ना. 5 pi. पाय पाय बाय हा, 3k k. साइन के एक्सचं इंटिग्रेशन, बरोबर का. हे त्याला काय पाहिजे, हो, हे विथ एक्स एक्सिसच less काढलंय मग. than 2. लेस देन 2. पुढे सॉल्व्ह करता येतं. साइन के एक्स किती आहे इंटिग्रेशन, बोल की. Minus cos kx by k. हे सांग मला. कॉस पाय मायनस कॉस 2 पाय बाय 3 किती होतात, कॉस पाय किती होतात. -1. मायनस कॉस 2 पाय बाय 3 120 ना, 1/2 -1/2 होईल. हम्म. हे प्लस 1/2 झालं. मायनस हाफ इंटू मायनस हाफ 1/2k झालं का रे. हो, मायनस इथलं सांग, मायनस साइन के एक्स इंटिग्रेशन कॉस के एक्स बाय के ना. हो. बोल इथं पाय बाय के पासनं पाय पाय बाय 5 थ्री pi के upon 3k. म्हणजे cos 300 मायनस cos 180. cos 300 हाफ होईल, बरोबर आहे.
मायनस cos 180 -1 होईल. प्लस 3/2k होईल का रे? हो 4/2k is less than 2. Obviously greater than 0 असणार ना. हो 0 less than 2/k less than 2. सगळ्यांना 2 ने डिवाइड कर. काय चुकते का इथं? टोटल एरिया आपण काढली किती? 4/2k is less than 2. म्हणजे किती आले इथे? 2/k झाले की 2/k less than 2. ऑप्शन कुठला मॅच होते? 1 to 2. ठीक आहे क्रिशाईक, हे एवढं आलं का तुझं उत्तर? मग यातलं कुठला रेंज सॅटिस्फाय करते बघ आता. इथं ते 1/8 टाक थर्ड केच्या वाला. जागी. हे के 1/8 टाकले की 16 झाले का रे? हो म्हणजे हा डिस्कार्ड होणार ना. 1/8 आणि 3/8 मधला 2/8 जरी टाकलास तरी हे 2 पेक्षा जास्त होतं. ते सोडून दे. 0 to 1/8 ला प्रॉब्लेम आहे. 0 ला इन्फानाइट व्हायला लागलंय आणि 1/8 ला 16 व्हायला लागलंय. इन्फानाइट पासून 16 आहे याची हो रेंज. हे पण चुकलंय. हे ऐकते का बघ. K1 असला तर 2 होणार आहे हो आणि K2 असला की 1 होणार आहे. हो म्हणजे या रेंजमध्ये एरियाचा आन्सर 1 आणि 2 च्या मध्ये येते का? म्हणजे हो लेस देन 2 आहे का नाहीये? आपण जे काढा लागलोय ते आहे. पूर्ण रेंज काढा लागलोय केची. ती गरज नाही. हा ऑप्शन मधला कुठला बरोबर आहे एवढंच विचारलंय. म्हणजे कुठला ऑप्शन येणार? आलंय का लक्षात सगळ्यांना? थर्ड ऑप्शन काय येणार कळालं ना, कारण ह्या बाकी ऑप्शन्सला एरिया 2 पेक्षा एक्सिड होते. आपलं पण आन्सर 2/k, त्यांचाही आन्सर 2/k चालय. फक्त ऑप्शन पैकी कुठला बरोबर आहे विचारलं. ही पण के ची कम्प्लीट रेंज नाहीये. अजून बऱ्याच केच्या किमती आहेत जे सॅटिस्फाय होतात. आता आपण जे का मागं ऑप्शन बघतोय आपण 0 लेस देन 1/k लेस देन 1 म्हणतोय. म्हणजे रेसिप्रोकलची व्हॅल्यू 0 आणि 1 च्या मध्ये असण्यासाठी के ची व्हॅल्यू 1 च्या पुढे असली पाहिजे. बरोबर आहे का? हो मग के ची व्हॅल्यू 1 च्या पुढे म्हणजे 1 लेस देन के लेस देन 2 काय 1 लेस देन के लेस देन इन्फानाइट पण आपल्याला आन्सर चालला असता. म्हणजे ही कम्प्लीट रेंज झाली ना रे केची. कारण एरिया 2/k आहे ना. एनी व्हॅल्यू ग्रेटर देन 1 डिनॉमिनेटर मध्ये विल फेच यू एन आन्सर लेस देन 2. पण त्यांना ठराविकच भाग पाहिजे. आले लक्षात? हो हासावरी वाच 9वा प्रश्न. अक्षता वाच. अक्षता वाच. The area bounded by the curve y equals to x in bracket 1 minus log x and x-axis is. एक्स एक्सिस म्हणजे y0 असते ना ग. हाँ y0 केव्हा केव्हा होईल मला सांग? x ची व्हॅल्यू 0 होती तर 0 असताना आणि x ची व्हॅल्यू e असताना 1 मायनस लॉग 0. e टू द बेस e 1 होईल. 1 - 1 0 होईल. म्हणजे तुला बेसिकली लक्षात घे, हा कर एक्स ऍक्सिसला या दोन ठिकाणी इंटरसेक्ट करतोय. बरोबर आहे की नाही?
मग ह्या दोन्ही कर्वचं इंटिग्रे म्हणजे ह्या पूर्ण कर्वचं इंटिग्रेशन 0 आणि ईच्या मध्ये कर. हाँ ग्राफ काढायची गरज नाहीये. आता इथं मॉड द्यायची पण गरज नाही. का सांगतो? 0च्या जर पुढे असेल, 0 आणि ईच्या मध्ये हा पॅरामीटर जर पॉझिटिव्ह आहे एक्स स्वतः, आणि 1 मायनस लॉग एक्स पण पॉझिटिव्ह आहे. का सांगतो तुला? बिटवीन 0 टू ई लॉग एक्स टू दी बेस ई ह्याची व्हॅल्यू इज बिटवीन 0 टू 1, आणि ते 1 मधनं सबस्ट्रॅक्ट करत असेल एनी व्हॅल्यू बिटवीन 0 टू 1, तर हा ब्रॅकेट पण पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे कर्व इज अबाव एक्स ऍक्सिस. तो मॉड द्यायची पण गरज नाही. सो एवढंच करायचं, 0 टू ई एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस लॉग एक्स. हाँ ठीक आहे. हाँ पुढे सॉल्व्ह कराल ना? एक्स मायनस एक्स लॉग एक्स होईल. एक्स किती? एक्स स्क्वेअर बाय 2. एक्स लॉग एक्स इंटिग्रेशन करा लाईट रूल प्रमाणे. जमले का? 9 नंतर 12 आहे. 12, 13, 14, 15, 16, 17. चला मला A2 सांगा यातली. प्रश्न वाचा आहे. एन इज द एरिया बाउंडेड बाय y इक्वल टू एक्स एंड y इक्वल टू एक्स रेस टू एन. यातली मला A2 सांगा, A3 सांगा, A4 सांगा. A2 म्हणजे कोणाच्यातली एरिया? y इक्वल टू एक्स अँड y इक्वल टू एक्स स्क्वेअर. म्हणजे अपवर्ड पॅराबोला आणि ही आपली लाईन. ऑब्व्हियसली इंटरसेक्शन यांचं 0 पासून 1 पर्यंत असेल, कारण y इक्वल टू एक्स आणि y इक्वल टू एक्स रेस टू एन मध्ये x इक्वल टू 1 ला y इक्वल टू 1 होतो. सो हा नेहमीच पॉईंट ऑफ इंटरसेक्शन राहील. 0 टू 1 मध्ये ही जी काही एरिया आहे ती हाफ मायनस 1/3 आहे काय? बोला बघू. हे काय म्हणतोय बघा. मी N3 घेतो. माझा एरिया काढावा लागेल मला A2 इंटू A3 एवढी सिरीज काढावी लागेल. आणि A2 ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे 1/6 आणि A3 ची व्हॅल्यू आहे 1/4, म्हणजे आहे 1/24 माझ्याकडं. N इक्वल टू 3 ला 24 कोण देते बघूया. N इक्वल टू 3 ला 1/3 इंटू 4 1/12 चुकला. 1/3 मायनस 1 2 झाला. हा सेकंड करूया पहिला. 2 क्यूब 8 इंटू 3 इंटू 4 हा परत चुकल. हे 1/96 होतील. N मायनस 1 मध्ये 3 मायनस 1 झाले 2. 2 स्क्वेअर झाले 4 इंटू 3 इंटू 4 1/48 होतात. हा वाला बरोबर असेल. 3 मायनस 2 1 झाला, म्हणजे 2 इंटू 3 इंटू 4. फोर्थ ऑप्शन दिला का बघा. हे हाफ मायनस 1/4 कसं काढलं कळालं का? A3 ला. A3 ला काय होईल? y इक्वल टू एक्स क्यूब होईल ना. एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स रेस टू 4/4 बिटवीन 0 टू 1. लक्षात आलंय का? देवदत्त अनम्यूट कर स्वतःला. हाँ सर. लक्षात आलंय का? आता हे पूर्ण सिरीजचं एनच्या टर्म्स मध्ये हो. आन्सर काढत बसायचं नाही. A2 काढ, A3 काढ.
दोन ऑप्शन मॅच झाले असते तर A4 काढून आपण n=4 वापरलं असतं. सिरीज 4 पर्यंतची प्रोडक्ट घेतली असते. पण हे कळालं का सिरीज मध्ये हाफ मायनस वन थर्ड, हाफ मायनस वन फोर्थ. A4 ला काय होईल सांग मला. 1/2 मायनस 1/2 का म्हणजे लाईन असं. नेहमीच 1/2 करणार ना रे एरिया. हाफ इंटू वन इंटू हो. वन. बाकी जो कर्व आहे तो पॅराबोलाला छोटावाला ठोकळा वन थर्ड असतो, क्युबिकलला छोटावाला ठोकळा वन फोर्थ असतो. असे हे छोटेवालेच येणार आहेत सगळे. आले का लक्षात? हो. काय म्हणते? -1 to 0 मधला एरिया का नाही घेतला? नाही, एन नॅचरल नंबर म्हणलाय ना तुला. कुठला -1 to 0 मध्ये मला सांग. एरिया बाउंडेड म्हणजे बाउंडेड आहे की नाही हा एरिया. आता तुझा -1 ला तुझी लाईन कुठे चालली ग? खाली जाणार खाली जाणार. पर्यंत. आणि तुझा हा कर्व कुठं इथं वरती चाललाय कधी कधी, कधी कधी खाली जाणार आहे. एक्स क्यूबचा कर्व खाली येतो पण काय म्हणते? x² ला वरती जाणार, x³ ला खाली येणार, x⁴ ला वरती जाणार. हा जो काही कन्सर्न्ड एरिया आहे तो नेहमीच फर्स्ट क्वाड्रंट मधला आहे. तसं स्पेसिफाय करायला पाहिजे त्यांनी. बरोबर आहे तुझं पण, कारण एरिया फॉर्म तर होणार आहे. म्हणजे x² साठी जर म्हणला तर एवढाच होईल. x³ साठी म्हणला म्हणजे अशी लाईन काढली तर जो जेवढा एरिया वर तयार होतो तेवढाच एरिया खाली तयार होईल ना. स्पेसिफाय तर करायला पाहिजे. पण एक्झामच्या फायनल एक्झाम मध्ये करतील असं. इथं सध्या एन इज द एरिया बाउंडेड बाय y=x and y=x³ जर म्हणलं. हा x³ झाला, y=x झाला. जेवढा वरती होतोय तेवढा खाली होतोय. नाही, तुम्ही फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधला इथं रेफर करा. कारण जर वर खाली या भागात बघायला गेलं तर ते अडचणीचं होईल. ठीक आहे. शब्द तरी वापरला पाहिजे. पण यांनी कदाचित फायनल एक्झाम मध्ये असं म्हणतील एरिया बाउंडेड इन द फर्स्ट क्वाड्रंट बाय y=x and y=x². शब्द तरी वापरला पाहिजे. दिलेला डेटा थोडा अपूर्ण आहेच. 13वा. 13वाचा ग्राफ काढा जरा सगळ्यांनी. सगळ्यांनी ग्राफ काढा. 13व्याचे सगळे ग्राफ काढून दाखवा मला. एरियाचं नंतर बोलू, पहिला ग्राफ काढा पटकन.
पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पण आधी ट्रेस करा आणि मग फाइंड करा बरं का त्याला. हा पहिला वाला जो आहे, y = x/4 ही तर लाईन आहे. आणि हा y = 1 + √x हा एक अपवर्ड पॅराबोला आहे ज्याचा वर्टेक्स 0,1 आहे. फक्त तो पूर्ण निघणार नाही. तर ते y-1 स्क्वेअर इज इक्वल टू x होईल ना. y-1, हो, y-1चा स्क्वेअर इक्वल्स टू x. म्हणजे कुठला पॅराबोला होईल? राईट वर्ड. वर्टेक्स काय आहे त्याचं? 0,1च असेल. फक्त राईट हँडेड असेल ना. त्यासाठी आपल्याला x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतानाच तो कर्व काढावा लागणार आहे. एक राईट हँडेड पॅराबोला काढला आपण. त्यानंतर ही लाईन काढणार आणि हा कर्व कसा काढणार सांगा मला. y = 2/√x. x इन्फायनाइट असताना, x 0 असताना y इन्फायनाइट होईल आणि x इन्फायनाइट असताना y 0 होईल ना. यांचं इंटरसेक्शन कुठे शक्य आहे या दोघांचं? y-1 ब्रॅकेट स्क्वेअर = x आणि हा y = 2/√x.
यातला रूट एक्स इक्वल टू 2/y होईल. एक्स इक्वल्स टू 4/y स्क्वेअर होईल. 4/y स्क्वेअर. इंटरसेक्शनचे पॉईंट सांगा जरा मला. एक्स इक्वल टू 4 ला y इक्वल टू 1 होईल बघा. या लाईनचं सुद्धा आणि याही कर्वचं. आणि या दोघांचं जर बघितलं, या दोघांचं इंटरसेक्शन शक्य आहे का नाहीये? x/4 इक्वल टू 1 प्लस रूट एक्स. So intersection point 1, 2 येते. किती? 1, 2. एक्स इक्वल टू 1 ला ते या दोघांचं झालं का? एक्स इक्वल टू 1 ला y इक्वल टू 2 हे या दोन कर्वचं झालं. म्हणजे तो काय असणार आहे, असं कर्व खाली येत असणार आहे आणि तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो असेल हा 1,2 असेल. पण ही जी लाईन आहे ती लाईन या राईट हँडेड पॅराबोला इंटरसेक्ट होताना दिसत नाहीये मला. ती लाईन ह्याच्याबरोबर इंटरसेक्ट होते अशी, आणि ते होते 4,1 ला. मग तुम्हाला ही एरिया फाइंड करायची आहे बहुतेक. राईट हँडेड पॅराबोला हा खालून वरून खाली असा आलेला, आणि ही लाईन, हा जो पॉइंट आहे तो एक्स इक्वल टू 1 आहे. हा पॉइंट 4,1 आहे, पण तो एक्स इक्वल टू 4 होईल. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, या राईट हँडेड पॅराबोला मधनं लाईनची एरिया 0 टू 1 मध्ये मायनस करावं लागेल. 0 टू 1 मध्ये पॅराबोला मायनस लाईन करावं लागेल, प्लस 1 टू 4 मध्ये हा जो दुसरा कर्व आहे त्याला सी म्हणतो, कर्व मायनस लाईन करावं लागेल. पूर्ण करून दाखवा चला. लक्षात आले सगळ्यांना? हा ग्राफ लक्षात आले का? हे राईट हँडेड पॅराबोला हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल वाला एकामेकाला, आणि ही आपली लाईन. ती लाईन ह्याला कुठं लवकर इंटरसेक्ट होताना दिसत नाहीये मला. सॉल्व्ह जरी केलं याला तर हा रूट एक्स मधला क्वाड्रॅटिक आहे. रूट एक्सला टी म्हटलं तर t² - 4t -4 इक्वल्स टू 0 होईल. सो ह्याचा जो रूट येईल टी इक्वल टू √32. म्हणजे साधारणतः 6 जरी म्हणले तर 4 आणि 6 10/2 म्हणजे 5च्या पुढे कुठेतरी असेल. इंटरसेक्ट झालं तरी पुढे होईल, पण तो आपला कन्सर्न नाही. आपल्याला हीच एरिया पाहिजे, 1, 2 आणि ही लाईनची 3 एवढी एरिया काढा चला.
हा ग्राफ सगळ्यांना लक्षात आलाय का? इथे कुठे डाऊट आहे का मला सांगा. हा वाला मी फक्त एक्स झिरोला वाय इन्फानाइट घेतला, एक्स इन्फानाइटला वाय झिरो, असं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ग्राफ काढलाय मी. आणि मी फक्त वरीड आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनशी, ते मला मिळालेत. लाईनचा आणि हा इन्व्हर्स वाल्या ग्राफचा मिळालाय, आणि राईट हँडेड पॅराबोला आणि त्या कर्वचाही मिळाला. हा पॅराबोलाचा जो आहे तो तुम्ही बिना इंटिग्रेशनचं करू शकता बरं का. वर्टेक्स आहे इथं, हे 1,2 आहे, आणि हा 0,1 आहे. म्हणजे बेस आणि हाईट 1,1 आहे, म्हणजे तिची एरिया 2/3 झाली. प्लस खालच्या रेक्टँगलची एरिया स्क्वेअरच आहे तो 1, मायनस त्या लाईनची एरिया जी आहे 0 to 1 मध्ये, हे 1/4 होतात. हाफ इंटू 1 into 1/4 म्हणजे 1/8 होतील. 1 - 1/8 झाले 7/8, आणि 2/3 प्लस 7/8. 37/24 आले का बघा एवढ्या भागाच, पहिला वाला. हाँ. दुसऱ्याचं आता तुम्ही फक्त ह्याचं इंटिग्रेशन करा, हा इन्व्हर्स वाल्याचं. हे ट्रॅपेझियमची पण एरिया काढूया. हे 1/4 आहेत, हे 1 आहेत, आणि हे 3 आहेत. मग हाफ इंटू सम ऑफ पॅरल साइड्स इंटू हाईट. सम ऑफ पॅरल साइड्स म्हणजे 1/4 झालं, आणि 1 झालं, म्हणजे 5/4 इंटू हाईट, म्हणजे त्यांच्या दोन पॅरल लाईन्स मधला अंतर तो 3 आहे. 15/8 होतात ते. हे मायनस करावे लागतील त्या कर्वच्या एरियामध्ये. आता कर्वची एरिया 1 to 4 करणार आहे. इंटिग्रेशन 1 to 4 2/√x. एवढं एकच इंटिग्रेशन करावं लागेल बघा. 1 to 4 2/√x. तिथे पण 2 ची ऍडजस्टमेंट करतो, 4√x होईल. 4चा स्क्वेअर 2 मायनस 1 1, 4 होतील ते. फोर म्हणजे 32/8 मायनस 15/8, हे 17/8 झाले. इंटू 3 करू याला, 51/24 झाले. 88/24 होतील. एकदा कॅल्क्युलेट करा काय राहते का बघा. इनव्हर्स वाल्याचं इंटिग्रेशन 1 to 4 मध्ये हे यायचं किती आलं इंटिग्रेशन 2/√x. तर आलाय आन्सर 88/24 11/3 होता. ठीक आहे ना, 11/3. आले लक्षात सगळ्यांना? इंटिग्रेशन फक्त मी एकाच केले बरं का, बाकी कशाचंच केलेलं नाहीये.
ठीक आहे, ग्राफ बघा त्यांचा. आता ही लाईन आहे पॅरोबोलाला पुढे जाऊन इंटरसेक्ट होणार आहे. फक्त तो आपला कन्सर्न नाहीये. असा पुढे कुठेतरी ते इंटरसेक्ट होईल. चला एरिया ग्राफ काढा चला पटकन. सेकंड. क्लिअरली दिसतंय मला इथं काय काय आहे. पॅराबोला आहे, एक अपवर्ड पॅराबोला आहे. आणि त्या टँजंटचे इक्वेशन काढून घ्या पहिला. त्या दोन लाईन्स आहेत. वन कॉमा हाफला डेरिव्हेटिव्ह किती येते? डिवायडेड एक्स किती आहे? x-2. स्लोप आहे त्याचा x=1 ला -1 येतोय. आणि x=4 ला स्लोप 2 येतोय. ते काय होईल इक्वेशन? y-½ -1 इंटू x-1.
आता तुम्हाला काय करावं लागेल, या लाईनचा एक्स इंटरसेप्ट काढावा लागेल. 3/2 असेल, आणि तो कुठेतरी 1 आणि 2 च्या मध्ये आहे. असा ही एक एरिया काढावी लागेल सेपरेटली. ही एरिया म्हणजे आहे अपवर्ड पॅराबोलाची एरिया 1 to 2 च्या मध्ये, आणि लाईनची एरिया 1 to 3/2 च्या मध्ये. इथे का बघा लक्षात, आणि सेम या साईडला करावं लागेल. पण इथं पण एक टँजंट आहे 4 ला. त्याचं होईल स्लोप किती तुमचा, त्याचं इक्वेशन होईल y-2 इक्वल टू 2 इन ब्रॅकेट x-4. त्याचा y इंटरसेप्ट जर काढला तर तो 3 येतो. पॉईंट इथं आहे आणि अशी लाईन येणार. तर त्यांच्यातला एरिया जो आहे तो आपल्याला काय करावा लागेल, 2 पासनं हा पूर्ण एरिया, त्यातनं ही लाईनची एरिया मायनस करावी लागेल, म्हणजे एवढा पार्ट काढावा लागेल. मग मी हे आता विदाऊट इंटिग्रेशन जर सॉल्व्ह करायचं म्हणलं तर पहिला या एक्स इक्वल टू 2 च्या लेफ्ट साईडचं वेगळं काढतो, एक्स इक्वल टू 2 च्या राईट साईडचं वेगळं काढतो. 2 च्या लेफ्ट साईडला जो पॅराबोला आहे तो अपवर्ड पॅराबोला आहे, ज्याची हाईट आहे, म्हणजे 1/3 वाला हा ठोकळा आहे. त्याची हाईट बघा किती आहे, हा पॉईंट काय तुमचा 1,5, म्हणजे हाईट हाफ आहे आणि बेस 1 आहे, म्हणजे 1/6 झाला त्याची एरिया. आणि ह्या जे काही लाईननं केलेली एरिया आहे त्यातला बेस हाफ आहे आणि हाईट हाफ आहे, आणि एरिया 1/8 होईल. मग ते 1/6 मायनस 1/8 ही लेफ्ट साईडची एरिया झाली. राईट साईडच्या एरियाला अपवर्ड पॅराबोला आहे, बेस 2 आहे, हाईट पण 2 आहे, 1/3 वालाच ठोकळा आहे, तो 1/3 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 4/3 झालं, मायनस हा ट्रायंगल जो आहे त्याचा बेस 1 आहे आणि हाईट 2 आहे, कारण हा एक्स इंटरसेप्ट त्याचा 3/3 होता, म्हणजे हा 1 झाला, आणि हे उंची 2 आहे. हाफ इंटू 1 इंटू 2 म्हणजे 1 झाली त्याची एरिया. ह्या दोघांना ऍड करावं लागेल. 1/6 मायनस 1/8 प्लस 4/3 मायनस 1 किती होतात हे, 2/48, म्हणजे हे 1/24 झाले. 1/3 म्हणजे हे 8/24 झाले. 9/24 3/8 दिला पाहिजे. आहे बघा इथं सेकंड ऑप्शन. जमलंय का बघा सगळ्यांनी, फिगर लक्षात आले का बघा तुमची, आणि मी विदाऊट इंटिग्रेशन कसं केलं ते कळाले का बघा. सर एरिया फक्त तर 31च्या वरती आहे ना? काय म्हणते, खाली पण येईल ना? खाली कशी येईल, ते दोन लाईन इंटरसेक्ट एरिया ऑफ होतील द तिथे. क्लोज्ड फिगर बाउंडेड बाय. ओके, ही क्लोज्ड फिगर नाहीये, ही वरचा एरिया आला फक्त, खाली ती लाईन एक्सटेंड होईल. ठीक आहे, ही पण एरिया काढा. खालची वेगळी एरिया, आता ही एरिया एवढी एरिया 3/8 आली ना. 3/8 प्लस खालच्या लाईनची एरिया आता कशी काढणार, यांचं इंटरसेक्शन सांगा काय मला. हा बेस जो आहे तो 3/2 पासून 3 पर्यंत आहे. सो हा बेस 3/2 झाला, हाफ इंटू 3/2 इंटू यांचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सांगा या दोन लाईनचा 5/2 कॉमा मायनस 1. किती. 5/2 कॉमा मायनस 1. ठीक आहे ना, एक्स कॉर्डिनेट 5/2 म्हणजे हाईट 5/2 झाली, म्हणजे 15/8 झाले प्लस 3/8. सॉरी, मी क्लोज फिगर वाचलं नाही. आता हे मला वाटलं बाउंडेड बिटवीन दी टँजंट अँड दी पॅराबोला विथ दी एक्स ऍक्सिस. हा जो एरिया मी आधी काढला त्याला एरिया बाउंडेड बाय सो अँड सो विथ एक्स ऍक्सिस असा अर्थ झाला असता. क्लोज फिगर म्हणजे मला ते दोन टँजंट खाली मीट होतील आणि हा खालचा ट्रायंगलचा पण एरिया काढावा लागेल, ज्याचा एरिया असेल हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो 15/8 प्लस 3/8
18/8 म्हणजे 9/4. आलंय का बघा लक्षात? काय डाऊट आहे का? बघा काय डाऊट आहे का? चेक करा. कोणाला काय डाऊट आहे का यामध्ये? फिगर मध्ये काय डाऊट आहे का? अपवर्ड पॅराबोला आहे. वर्टेक्सच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला एक एक टँजंट आहेत. त्यांच्यातली एरिया काढायची आपल्याला. सो मी एक्स ऍक्सिसच्या वरची एरिया वेगळी काढली आणि खालची एरिया वेगळी काढली. सर त्यांनी ऑप्शन फर्स्ट दिलाय पाठीमागे सर. ते आपलं हे आलं ना, 18/8 आलं ना. हीच एरिया पाहिजे ना आपल्याला. 9/4 होईल ना ते. पॅराबोल बघा आता या फिगर मधनं मी सांगतो परत एकदा. वर्टेक्स धरून अपवर्ड पॅराबोला आहे हा. सो हा जो बेस 1 आहे आणि हाईट हाफ आहे. सो 1/3 इंटू 1/2 म्हणजे हे 1/6 झाले, करेक्ट. त्यानंतर या ट्रायंगलची एरिया सांगतो, हे 3/2 आहेत. म्हणजे हा बेस हाफ आहे, हाईट हाफ आहे. हाफ इंटू हाफ 1/8. हा लेफ्ट साईडची एरिया प्लस राईट साईडच्या एरियामध्ये बघा, हा 1/3चा ठोकळा आहे. त्याचा बेस 2 आहे, हाईट 2 आहे. सो 4/3 त्याचे झाले. मायनस या ट्रायंगलचा एरिया बघा, बेस 1 आहे, हाईट 2 आहे. हाफ इंटू 1/2 प्लस खालच्या ट्रायंगलला बेस आहे 3/2 पासून 3 पर्यंत म्हणजे 3/2. हाफ इंटू 3/2 इंटू ही हाईट जी आहे ती आपली चुकली मांडायची. 5/2 घेतलं आपण. हाईट किती घ्यायला पाहिजे खालच्या ट्रायंगलची? 1 घेतलं पाहिजे ना. तुमची -1 आहे कॉर्डिनेट, पण हाईट किती घेतली पाहिजे आपण त्याची? 1 घेतली पाहिजे. मग किती झाले? 3/4 प्लस 1/3. यांचं करा बघू कॅल्क्युलेशन. हे 1/24 आहेत बहुतेक. खाली मी चुकून 5/2 जो घेतला त्या ट्रायंगलचा बेस, सॉरी हाईट, ते 5/2 नसतं, ती 1 आहे. बेस त्याचा 3/2 आहे, हाईट 1 आहे. आले का बघा लक्षात? काय प्रॉब्लेम आहे का यामध्ये? 15वा फिगर काढा चला पटकन.
हा जो सर्कल आहे त्याचं सेंटर किती? अक्षय सांग बघू. 1,0. आणि रेडियस 2 ना, हा. म्हणजे -1,0 पर्यंत इथला टोक जाईल, इथला 3,0 पर्यंत. बरोबर काय? खालचा भाग काय काढत नाही. पुढं हा पॉइंट मला सांग काय आहे? हा √3 आहे का बघ. सर्कलच्या इक्वेशन मध्ये एक्सच्या जागी 0 टाक. √3 येईल ना तो. हो. आणि y इक्वल टू मॉड एक्सचा ग्राफ कसा असतो? v असतो ना रे y इक्वल टू मॉड एक्सचा. +1 म्हणजे 1 युनिट वर उचलला गेला तो, म्हणजे 20 निघणार. फक्त 0,0 मधनं न जाता ते 0,1 मधनं v निघणार. बरोबर आहे का बघ अक्षय फिगरी? हो. एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय, म्हणजे ही सगळी एरिया आपल्याला पाहिजे. कसं करायचं आता? हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढावं लागेल तुला. हा पण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढावं लागेल. y इक्वल टू मॉड एक्स प्लस 1 ची लेफ्ट साईडची जी लाईन आहे ती y इक्वल टू -x+1 आहे. आणि कर्व तुझा कोण आहे? x-1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 2. इथं पुट कर चल. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सांग मला इकडचा आणि इकडचा. सॉल्व्ह कर लाईनचं इक्वेशन आणि सर्कलचं इक्वेशन आणि सॉल्व्ह कर. कारण तुला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एकदा मिळाले. लेट्स सी हे ए मिळालं, हे तुला 0 माहित आहे, हे बी मिळालं. A to 0 मध्ये काय, कशात काय मायनस करशील सांग मला? पॅराबोला मायनस लाईन. सर्कल आहे, सर्कल मधनं सर्कल. हा, लाईनची सर्कल. लाईनची एरिया मायनस करशील. आणि 0 to b मध्ये सर्कल मायनस लाईन. सर्कल मायनस लाईन. आता लाईनची एरिया ट्रॅपेझियमची म्हणून काढशील ना. हा. हो. सर्कलची एरिया फक्त काढावी लागेल. तर त्यासाठी तू काय कर, दोन्ही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढून घे. सांग मला दोन्ही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आहे? सर, बोल. A1 मायनस √1 B1. ए किती म्हणतोस? 1 मायनस √2. हा, आणि बी किती? 1. मग ठीक आहे, सर्कलचं इंटिग्रेशन एकदाच काय कर, 1 - √2 पासून 1 एवढं करून टाक. आणि त्यातनं दोन ट्रॅपेझियमची एरिया, ट्रॅपेझियम 1 आणि ट्रॅपेझियम 2, त्यांची ऍड करून मायनस करून टाक. ठीक आहे, काय अडचण आहे का? आहे का काही अडचण? नाही. चला ग्राफ काढा, 16वा ग्राफ काढा चला सगळ्यांनी.
त्यातलं एक तरी सर्कलच आहे. फक्त तो सर्कल पूर्ण न काढता वरच्या भागात फक्त काढला पाहिजे. दुसरा आहे तो इंटरेस्टिंग आहे. तो कसा काढणार बघा. y इक्वल्स टू √2 इंटू साइन ऑफ एक्स पाय अपॉन 2√2. तर त्याची मजा अशी झाली की आतल्या x ला पण कोएफिशियंट आलाय आणि बाहेरच्या साईनला पण कोएफिशियंट आलाय. आणि असं म्हणलं की डिवायडेड बाय y ऍक्सिस इन द रेशिओ. म्हणजे नक्कीच हा जो साईनचा कर्व येईल y ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे म्हणजे त्याच्या वरचा बाजू असणार आहे. आणि हे y ऍक्सिस दोन एरियाला या डिवाइड करतोय कसं तरी. मग यासाठी काय करू शकता माहिती आहे का तुम्ही. आता हा पॉइंट जो आहे सर्कलसाठीचा हा 2,0 आहे का. पार्थ अनम्यूट कर. हाँ सर. हा 2,0 आहे ना रे. हो. चल x इक्वल टू 2 पर्यंतची जर्नी आपण याची ट्रेस करूया साईनच्या कर्वची. पहिला तर x इक्वल टू 0 ला सांग काय होतं. 0. y इक्वल टू किती होतं. 0. बरोबर ना रे. हो. x इक्वल्स टू √2 ला √2 का अगर √2 कॅन्सल होईल π/2 होईल. हाँ. y साइन किती पाय आलं. बाय 2. √2 आणि x इक्वल्स टू 2 ला काय होते. बघ x इक्वल टू √2 ला त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू अचीव्ह होईल ना रे. √2 इथं कुठेतरी असेल. हो. हो. म्हणजे आणि ते किती असेल. √2 आहे ना व्हॅल्यू. √2. हा तुझा 2 आहे. √2 इथं कुठेतरी असेल म्हणजे हे असं जाईल का रे. हो. आणि आता यापुढे ते खाली व्हायला सुरू होईल. खाली म्हणजे x इक्वल टू 2 ला हाँ. बघूया काय होतंय. x इक्वल टू 2 ला बघ. 2 ला 2 कॅन्सल होतोय. π/√2. π/1/√2 म्हणजे 0.7 असतात ना रे. हो. इंटू 180 केलास 126च्या आसपास आहे ना हे. 120च्या वरच आहे. हम्म. म्हणजे त्याची व्हॅल्यू 120 ला जरी पकडलास तर किती होते रे. √3/2 इंटू √2. हाँ. ठीक आहे म्हणजे काहीतरी एक व्हॅल्यू असेल ती. y इक्वल टू किती जे काय असेल ती अशी खाली तरी आलेला असेल बरोबर का. हो. हो. आता मग तुला y ऍक्सिस न तुझा हा बाउंडेड एरिया म्हणजे हे y ग्रेटर दॅन इक्वल टू आहे ना रे. y ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे कुठली साईड रे जी. या साईनच्या कर्वच्या बाहेरची बाजू का आतली बाजू. बाहेरची. बाहेरची. आणि हा सर्कल जो आहे त्याच्या एनक्लोज म्हणले म्हणजे त्याच्या आतली. मग ही तुझी आतमध्ये. रिक्वायर्ड एरिया झाली का रे. हो. ते दोन वेगवेगळ्या पट्ट्यानं मी दाखवले का. कारण y ऍक्सिसने या दोघांना डिवाइड केले ना रे. त्यांचा तुला काय फाइंड करायचंय. रेशो. आता हा जो लेफ्ट साइड मधला एरिया ते तर तुझ्या सर्कलच्या एरियाचा 1/4 आहे ना. हाँ. सर्कलचा एरिया 4π आहे का बघ. हाँ. मग इथला एरिया काय झाला रे. पाय. आता इथला एरिया काढायचा आहे तुला. कसं काढशील. सर्कलचा एरिया मधनं हाँ. मायनस साइन एक्सचा एरिया मायनस करणार ना रे. हो. कुठून कुठं. 9x में ते पूर्ण फंक्शनचा करायला लागतो. हा तेच की म्हणजे जो काय पूर्ण फंक्शन हाँ. आहे 0 to 2 मध्ये त्या पूर्ण फंक्शनचा √2 साइन ऑफ वगैरे वगैरे. बरोबर का. हो. चल कॅल्क्युलेट करून दाखव मला हे. किती येते. आणि हे आन्सर आणि हे आन्सर या दोघांचा रेशो घ्यायचा आहे. तो वरती असू दे हा वाला खाली असू दे. बघूया ऑप्शन नंतर. कोण वरती आहे कोण खालती आहे. काढा चला. समजलंय का ग्राफ सगळ्यांना बघा.
आले की आन्सर? √2 साइन पाय एक्स अपॉन 2 √2. आता साइन पाय एक्स अपॉन 2 √2 चं इंटिग्रेशन किती होईल? बाहेरचा मायनस आत घेतो. सर बोल. 0 to 2 का इंटिग्रेशन है? कशाचं? साइनचा? जे हाँ ते मग टूचं कुठं? थोडी आधी इंटरसेक्ट करेल ना, मग सर्कलचं थोडासा एरिया शिल्लक राहील. हा पॉइंट ऑफ टूला ते डायरेक्ट इंटरसेक्शन. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणतोस काय? तो काढलाय का मग हाँ आपण? x = 2 ला इक्वल टू रूट 2 ला y इक्वल टू पण रूट 2 येते आणि तो पॉईंट सर्कलवर येते. x = कितीला? रूट √2, सर्कलवर आहे का? ठीक आहे, लक्ष द्यायचं. मग आपली फिगर चुकली. आपल्याला आता √2, हा सर्कलवर येतोय कळायला पाहिजे होतं. हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढलाय तिथून पुढे ग्राफच निघणार नाही काय. x = आणि y = हा सर्कलवर आहे की. सर्कलचं इक्वेशन काय? x² + y² किती? 4 आहे ना? चला लक्ष द्या एक मिनिट आता. मग √2 आणि √2 म्हणजे हा जो साइन एक्सचा ग्राफ निघणार आहे तो फक्त षटकोर निघणार आहे का त्याचा? एवढा मॅक्झिमम पर्यंत. आणि हा पॉइंट कोण आहे? √2, √2. मग तुम्हाला इंटिग्रेशन कुठून कुठं करावं लागेल? 0 to 2 नाही, एवढी एरिया मायनस करावी लागेल ना. आणि सर्कलची एरिया कुठून कुठं इंटिग्रेशन करणार? सांग देतात. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 2 पर्यंत जायची गरज नाहीये. सर्कलची एरिया पण कुठून कुठं करायची? 0 to √2 माइनस. बरोबर आहे की. तुम्हाला काय पाहिजे? ही एरिया आणि ही एरिया. ही एरियाला A1 म्हणतो आणि हे A2 म्हणतो. A1 आणि A2 चा रेशो पाहिजे ना. A2 एरिया कशी काढायची? सर्कलची एरिया बिटवीन 0 to √2 मायनस या साइन एक्सची एरिया बिटवीन 0 to √2. सो हे पाय पण कॅन्सल करा. इथं सर्कलची एरिया काढा 0 to √2 मध्ये आणि त्या साईनच्या ग्राफची पण एरिया काढा. आपला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वर लक्ष पाहिजे होतं की हे दोन कर्व कुठे इंटरसेक्ट होतात, कारण इथे इंटरसेक्ट झाल्या झाल्या याचा विषय संपतो इथं. याच्या बाहेरची एरिया पाहिजे आपल्याला, म्हणजे याच्या वरती हा एवढा पार्ट आहे जो मी A2 म्हणून दाखवलाय. तो कसा काढायचा? 0 पासून पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पर्यंत सर्कलची एरिया मायनस साईनची एरिया काढा. बघू चला. ठीक आहे, एवढं काढा. हा क्वेश्चन एकदा सॉल्व्ह करा. आपण पुढच्या क्वेश्चन उद्यापासून करूया. ठीक आहे. यात काय डाऊट आहे का मला सांगा. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपला ट्रेस करायला चुकल्यामुळे ते प्रॉब्लेम झाला. आपण त्याला खाली आणलं आणि इंटरसेक्ट केलं. त्यांची फिगर एकदा व्हेरीफाय करूया. बघा एवढीच आहे. इथपर्यंत असेल तर एरिया 0 to 2 काढायची गरज नाहीये. 0 to √2 एवढंच होईल. चला एवढं सॉल्व्ह करा, आपण उद्या भेटूया. कोणाला काय विचारायचं आहे? काय बोलायचं आहे का कोणाला? ठीक आहे, उद्या भेटू.